हॅलो, आता आपण बघूयात तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे अथर्व रिसॉर्टमध्ये फिरत असतो आणि तोच विचार करत असतो की अजूनही कॉल बॅक केलेलं नाही ही मीराने का. पण दिस इज नॉट फेअर. आणि आता तर मी जेव्हा तिला फोन केला तेव्हा तिचा फोन एंगेज येत होता, पण वेटिंगचं ऑप्शन असतं ना. आणि आजकाल तर मेसेजेसही येतात की कोणाचा कॉल आलेला होता म्हणून, पण मीराने अजूनही कॉल केला नसतो. तेव्हा मीराही इकडे अथर्वच्या कॉलची वाट बघत असते. तेव्हा अनन्या तिला बोलत असते की वहिनी, अगं कदाचित तू कॉल केला तेव्हाच दादाही तुला कॉल करत असेल, बघ ना किती योगायोग आहे. तेव्हा मीरा बोलते, पण अनन्याताई ते परत कॉल करू शकतात ना. तेव्हा अनन्या बोलते की तू कुठे गेला असेल, बघ बाबा तू कॉल करून बघ. आणि तुला माहिती आहे का, आजकाल ना दादा तिथे गेले ना तिथे खूप मुली असतील. तेव्हा मीराला थोडं वाईट वाटतं. तेव्हा मीरा बोलते असू द्या ना, मला काय. तेव्हा अनन्या हसायला लागते आणि बोलते की अगं वहिनी मजाक करते, या बाबतीत दादाला मानावं लागेल. दादा कोणालाही बघणार नाही आणि त्याला त्याच्याशी घेणं पण नाही आहे. मीरा बोलते अनन्याताई असंही मी वेदाचे बाबा उद्या येणारच आहात, तुम्ही पण जा. तेव्हा अनन्या बोलते बघ बाबा आता तुझं तू ठरव, मी तर तुला सांगण्याचं काम केलं. इकडे मंजिरी टेन्शनमध्ये असते. मंजिरी तोच विचार करत असते की ही म्हातारी नेमकी त्याच वेळेला कशी कोलमाडते. तेव्हा मंजिरीला सगळं आठवत असतं की ती देवी आजी कशी येते आणि खीर कशी खाऊन जाते. तेव्हा मार्जेरी ही मंजिरीला बोलत असते की ही म्हातारी कोणी साधारण आजी वाटत नाही, हेही तिला आठवत असतं. इकडे मंजिरी विचारात गुंतलेली असते. तेव्हाच माया तिथे येते आणि बोलते हे बघा मॅडम, ती मीरा काही साधी मुलगी नाही वाटत मला. तेव्हा माया बोलते की ती मीरा एकटी करतच नाही मॅडम, तुम्हाला मी सांगून टाकते, ती मीरा ब्लॅक मॅजिक करते, ब्लॅक मॅजिक. तेव्हा मंजिरी बोलते की माया जरा तू शांत बस. तेव्हा माया बोलते की काय शांत राहू मी, अहो मॅडम ती मीरा काय काय करते आणि तुम्ही मला शांत राहायला लावतायत. तेव्हा मंजिरी उठते आणि मनात बोलते की माया मला सगळं कळतं आहे, पण मी तुला काही सांगू शकत नाही. आपल्या भोवती आता त्रिभूत एक उभं राहिले, एक मीरा आत्मा आणि ती म्हातारी. तेव्हा माया बोलते की मॅडम काय चाललं आहे, तुम्ही काय विचार करताय. तेव्हा मंजिरी बोलते की माया शांत बस आणि मी सांगते तेवढं ऐक. तेवढं की ती अंबिका येते आणि आई म्हणून आवाज देते. तेव्हा मंजिरी थोडी दचकते. मंजिरीला असं वाटतं की आता अंबिकाने माझं आणि मायाचं बोलणं ऐकलं आहे म्हणून. तेवढ्यात अंबिका बोलते की बरं झालं आई तुम्ही इथे आहात म्हणून. अथर्व इथे नसताना आणि ही माया काय प्लॅन करते ना, ॲटलिस्ट कोणीतरी हिच्यावर लक्ष ठेवायला हवं. आणि बरं झालं तुम्ही इथे आहात तर. अथर्व इथे आले ना तर या मायाचं काय करायचं ना ते मी बघतेच. तेव्हा मंजिरीच्या जीवात जीव येतो की अंबिकाने काही ऐकलेलं नाही म्हणून. एवढं बोलून अंबिका चालली जाते. माया बघत असते की मंजिरीचं काय चाललं आहे नेमकं. तेव्हा अंबिका चालली गेल्यावर मंजिरी मनात बोलते की अथर्व इथे नसतानाच तेवढ्यात मला मीराचं काय करायचं ते बघून घ्यावं लागेल, त्याच्या आधीच मला सगळा प्लॅन रचावा लागेल. इकडे मीरा आणि अथर्व एकमेकांच्या विचारात गुंतलेले असतात आणि मीरालाही अथर्वची आठवण येत असते आणि अथर्वलाही मीराची आठवण येत असते. मीरा त्यांची पेंटिंग बघून अथर्वची आठवण काढत असते. तेव्हा अथर्व आणि मीरा एकाच वेळी फोन लावायला घेतात आणि नेहमीप्रमाणे तेच होतं की दोघांचा फोन एंगेज येतो आणि दोघंही फोन कट करतात. तेव्हा अथर्व राहून मीराला हे मेसेज टाईप करतो. मेसेज मीराला गेल्यावर मीराला खूप आनंद होतो आणि मीराही त्याला रिप्लाय देते हाय म्हणून. तेव्हा अथर्वलाही रिप्लाय आल्यावर खूप आनंद होतं. तेव्हा अथर्व तिला मेसेज टाईप करतो कशी आहेस. आणि मीराला मेसेज बघून तिला अजून आनंद होतो. तेव्हा ती काहीतरी टाईप करणार तेव्हा तिच्याकडनं एक रागीट इमोजी टाईप केली जाते आणि तेवढ्यात दादासाहेब मंजिरीन ते दरवाजा वाजवतात. तेव्हा मीराचं लक्ष तिकडे जातं आणि तिच्याकडनं चुकून ती इमोजी अथर्वला सेंड केली जाते. तेव्हा अथर्व ती रागाची इमोजी बघतो आणि थोडा शांत होतो, नाराज होतो. तेव्हा मीरा चुकून बघते तर तिच्याकडनं ती इमोजी सेंड केली गेलेली असते. तेव्हा मीराला काही कळत नसतं. तेवढ्यात दादासाहेब पुन्हा दरवाजा वाजवतात. तेवढ्यात अथर्व तिला सॉरी मेसेज करतो. तेव्हा मीरा तो सॉरी मेसेज बघते आणि बोलते मी पण काही मूर्ख आहे ना. तेव्हा पुन्हा दरवाजाचा आवाज येतो. तेव्हा मीरा बोलते की आले. तेव्हा मीरा दरवाजाकडे जाते. तेव्हा दादासाहेब मंजिरी आणि अनन्या येतात. तेव्हा दादासाहेब बोलतात की काही कामात होतीस का, बिझी आहेस का. तेव्हा मीरा बोलते नाही ते फोन. तेव्हा अनन्या मीराचा फोन बघून हसत असते. तेव्हा मीरा बोलते की काही नाही, बोला ना दादासाहेब काय झालं. तेव्हा दादासाहेब बोलतात की मला मायाबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. तेव्हा मीरा बोलते की मायाताईबद्दल काय झालं. तेव्हा अनन्या बोलते की वहिनी अगं काल ती माया नाही का झोपेत चालत गटारात गेली होती तर ती आज पण नको जायला म्हणून. तेव्हा दादासाहेब बोलतात की अनन्या नाही, म्हणजे अनन्यातले शांत करतात, ती अनन्या हसत असते ना म्हणून. तेवढ्यात तिथे अंबिका येते. मंजिरी पटकन अंबिकाकडे बघते. तेव्हा अंबिकाला हसायला येत असतं.
तेव्हा मीरालाही हसायला येत असतं. तेव्हा दादासाहेब बोलतात की मला असं वाटते की सेफ साईड म्हणून माया रात्री झोपलेली असताना आपण तिच्या दरवाजाला कडी घालावी आणि नंतर आपण एखाद्या डॉक्टरांशी पण बोलून घेऊ. तेव्हा अंबिकाला पुन्हा हसायला येत असतं, अनन्यालाही हसायला येत असतं. तेव्हा मीरा बोलते की चालेल ना दादासाहेब, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा अनन्या बोलते पण वहिनी हे तुला करावं लागेल. तेव्हा मीरा बोलते की ठीक आहे चालेल, करेन मी. तेवढ्यात मार्जरीचा मंजिरीला आवाज येत असतो. तेव्हा मंजिरीला मार्जरी बोलत असते की मंजिरी आत्ताच्या आत्ता या क्षणी लवकर इकडे ये म्हणून. तेवढ्यात दादासाहेब बोलतात की शेवटी मंजिरी माया ही तिची बहीण आहे ना, म्हणून तिला विचारायला हवं. तेव्हा मंजिरी खूप घाईघाईत असते. तेव्हा मंजिरी बोलते की हो चालेल ना, मी आलेच, मला काम आहे म्हणून. तेव्हा अनन्या बोलते की आई तू कुठे चालली. तेव्हा मंजिरी बोलते की काही नाही, किचनमध्ये थोडं काम राहिलं होतं ना, मी आलेच. तेवढ्यात अंबिका बोलते की मीरा कडी नाही कुलूप लावूया बोल. ही मंजिरी ऐकते. तेव्हा मीरा बोलते की कुलूप लावूयात का. तेव्हा मंजिरी बोलते हो चालेल ना, कडी काय कुलूप काय काहीही चालेल. तेव्हा मंजिरी मी आलीच म्हणून तिथून निघून जाते. इकडे माया तयारी करत असते, तिला आउटिंगला जायचं असतं म्हणून. तेव्हा ती मनाशी बोलत असते की किती दिवस झाले आउटिंगला गेली नाही, आता मस्त आउटिंगला जाणार. तेवढ्या तिथे मीरा येते, मीरा आणि अंबिका येते. तेव्हा माया बोलते की आता हिचं तोंड बघितलं ना, आता माझा दिवस चांगला जाणार नाही. तेव्हा ती गेली. मांजर मीरा. तेव्हा माया मीराकडे जाते आणि बोलते मांजर आलीच आडवी. तेव्हा मीरा बोलते की माया तुला माहिती आहे ना, मांजर घरातल्या उपद्रवी प्राण्यांना खाऊन जाते. तेव्हा माया बोलते की मला तुझ्याशी बोलायला वेळ नाही, मला आउटिंगला जायचं आहे. तेव्हा मीरा बोलते की माया तू कुठेही जाणार नाही आहेस. तेव्हा माया बोलते की तू कोण सांगणारी आलीस, मला तू बाजूला कर. तेव्हा ती ओरडत असते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा मला असं वाटतं आहे हिच्यात एक थोबाडात द्यावी, मला मदत करशील. तेव्हा माया सांगत असते की तू बाजूला हो, माझ्यामध्ये येऊ नको म्हणून. तेव्हा मीरा बोलते की अगं मी तू ताई आहेस माझी, मला तुझी काळजी आहे. तेव्हा माया बोलते की तू जास्त शहाणपणा करू नकोस. तेव्हा माया पुन्हा तिच्यावर ओरडत असते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा हिचं कानफाड फोर. तेव्हा अंबिका बोलते. तेव्हा मीरा पुन्हा बोलते की माया तू कुठेही जायचं नाही आहेस. तेव्हा माया बोलते की तू मला शहाणपणा शिकू नकोस हां, आणि आत्ता पुन्हा जर मला हात लावलास ना तर याद राख. तेव्हा मीरा तिच्या जोरात कानाखाली वाजवते. तेव्हा माया ओरडायला लागते आणि बोलते की हाऊ डे यू, तू मला हात कसा लावलास. तेव्हा मीरा तिच्याजवळ जाते आणि बोलते की अजून जर पुन्हा ओरडलीस ना तर अजून 2 कानाखाली लावेल. तेव्हा अंबिका हसायला लागते आणि बोलते की मीरा आत्ता माझं मन कुठे शांत झालं. तेव्हा मीरा बोलते की मी दार लावून जाते आणि तू इथून कुठेही जायचं नाही आहेस. तेव्हा मीरा तनफन करत चलगं बोलून बाहेर निघते. तेव्हा माया थोडी शॉक होते आणि बोलते की ही चलगं कोणाला म्हणाली, बापरे ही किती हॉरिबल आहे. तेव्हा माया आतमध्येच राहते. मीरा बाहेर जाते, अंबिकाही बाहेर येते आणि मीरा कडी कुलूप लावून घेते. तेव्हा माया बोलत असते की हिच्यासोबत नक्कीच कोणीतरी आहे पण ते कोणाला दिसत नाही आहे, नक्कीच हे साधं काही नाही आहे. तेव्हा माया घाबरत असते. इकडे मंजिरी मार्जरीकडे आलेली असते. तेव्हा मार्जरी तिच्याकडनं एक विधी पूर्ण करून घेते. तेव्हा मंजिरीचा विधी पूर्ण होतो. तेव्हा मंजिरीच्या हातावर अमावस्या नाव येतं. तेव्हा मंजिरी मार्जरीला विचारत असते की अमावस्या का, आपण त्या म्हातारीला आपण कधीही पकडू शकतो. तेव्हा मार्जरी सांगत असते की ती म्हातारी कोणी साधारण म्हातारी नाही, तिच्या अंगात महागौरी मातेचा अंश आहे. तेव्हा मंजिरीला ते आठवतं की तेव्हा मंजिरी बोलते की म्हणूनच ही महागौरी या म्हातारीच्या शरीराचा वापर करून मीराला नेहमीच वाचवत असते. तेव्हा मार्जरी बोलते हो आता. तेव्हा मंजिरी बोलते की वाना अमावस्या तर येत्या 2 दिवसात आहे आणि ती म्हातारी आपल्या मी घरी कशी बोलवणार. तेव्हा मार्जरी बोलते की तू तुझं डोकं वापर आणि तिला घरी बोलव आणि या अमावस्याला आपण तिचं शरीरच खतम करू. आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टींना आपल्याला मारावंच लागेल. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.